सामना लगेच चालू करून घ्यायचा आहे विनंती आहे. पाण्याचे जार कुठे इतरत्र असतील तर कृपया व्यासपीठावर आणून ठेवायचे आहे. तुम्ही विनंती करतोय इतरत्र खेळाडू जे आहेत त्यांना विनंती करतोय पाण्याचे जार कुठे असतील ते इतरत्र कुठे असतील ते इथे व्यासपीठावर येऊन जमा करायचे आहेत. शार्वी 11 विपक्ष कालभैरव योद्धा संघामध्ये इथे अंतिम सामना या स्पर्धेच्या माध्यमातून खेळवला जाईल. अर्थातच आपण पाहतो या दोन संघांमध्ये मगाशी जो सेमीफायनलचा सामना झाला होता त्याच्यामध्ये तब्बल 24 चेंडूमध्ये 84 धावा बनवल्या गेल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक नक्कीच 13 चेंडूमध्ये 52 धावांची खेळी शुभमच्या बॅटमधून आली होती. आणि प्रतिस्पर्धी संघाचा विचार केला कालभैरव योद्धा संघाचा तर ते चेस करत असताना 12 चेंडूमध्ये ज्याने 52 धावा बनवल्या आणि आपल्या संघाला विजयशी संपादन करून दिली होती सूरज कोहली त्याचं नाव या खेळाडूचं आहे. आणि अप्रतिम खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळाला होता. तेच दोन संघ मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा सज्ज होतील या अंतिम सामन्याची लढतीसाठी. एका बाजूला असेल तो अर्थातच सुमित वाडकरचा संघ मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी सज्ज होतोय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये शुभम आणि त्याचप्रमाणे निकेत मुंडे संघाचा कर्णधार अर्थातच सलामीची जोडी इथे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. इथे हाफ ट्रॅकर चेंडू काय जबरदस्त फटका सजवलाय. चेंडू आरपार सीमा पार आलाय. पहिल्या चेंडूवर शुभम ठोकतोय षटकार. आघात इथे मात्र केला आहे तो अर्थातच शुभमनं ज्याने मागील मॅच मध्ये पाहिलं तर 13 चेंडूमध्ये 52 धावा बनवल्या होत्या. तोच शुभम पुन्हा एकदा पुढचा चेंडूचा सामना करतो. यावेळेस मात्र खोलात टाकण्याचा चेंडू अलॉंग द कार्पेट चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षण केलं जाईल तोपर्यंत इथे 2 धावा सुंदररित्या इथे रनिंग द बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धावांच्या मदतीने 2 चेंडू अखेर 8 धावा धाव फलकावर. स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसराचा हा अंतिम सामना आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये एक जबरदस्त दोन्ही संघ मातब्बर असं पाहायला मिळत आहेत. एका बाजूला सूरज कोहली दुसऱ्या बाजूला शुभम असेल निकेत मुंडे असेल. शुभम इथे मात्र शुभमच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर पॉईंटच्या वरून चेंडूला खेळून काढलाय. चेंडू जातोय डीप बॅकवर्ड पॉईंटच्या गोलंदाजी केली जाईल शुभमसाठी. यावेळेस मात्र काय फटका सजावलाय. एका बाजूला शाहरुख खान एका बाजूला सलमान खान मधूनच प्रीती जिंटा जावी असं चित्र. चेंडू फरार आलाय दर्जेदार चौकार.
फटका चांगला आहे परंतु चेंडू खाली आलाय. क्षेत्ररक्षक इथे मात्र पकडलाय झेल, संपलाय शुभम या फलंदाचा खेळ. डीजे आतमध्ये पप्प्या भगत येतोय, ज्याने आतापर्यंत चांगला खेळ केला परंतु या निर्णायक मॅच मध्ये अंतिम सामन्यामध्ये कशा प्रकारे फलंदाजी केली जाईल, कारण नक्कीच शारवी 11 या संघाला नक्कीच पप्प्याकडून खूप अपेक्षा असतील. एक हार्ड हिटर फलंदाज म्हणून नक्कीच ज्याची गणना केली जाते. रोहा तालुक्यामध्ये नक्कीच एक चांगलं नाव कमवलेला हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये 3ऱ्या क्रमांकावर पदार्पण करतोय. गोलंदाजी ट्रॅकवर सूरज षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. लॉंग रनअप घेऊन पंचांच्या उजव्या बाजूने राईट आर्मवर द विकेटचा मारा असेल. हो 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 हो, काय सुरेख पेस पाहायला मिळतोय या चेंडूवर. हाफ ट्रॅकर चेंडू आता पुल करण्याचा प्रयत्न इथे असफल ठरताना पाहायला मिळतोय. लेग बाईटच्या स्वरूपात एक धाव प्राप्त होईल. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय. षटक क्रमांक पहिला आलाय संपुष्टात. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. एक गडी बाद 17 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर ओमकार टवटेच्या नक्कीच गोलंदाजीवर हा हल्ला बोल चढवलाय पाप्यानं. की जिथे मात्र आपण पाहतोय एक रोमांचक स्थितीत नक्कीच मॅच पाहायला मिळेल, यात मात्र कोणतीही शंका नाही. दोन्ही संघाकडे मातब्बर खेळाडू आहेत. हाफ ट्रॅकर चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्याच्या आवाक्याचा बाहेरचा झेल आपण पाहतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. चितीची चपलाई हरिणीचा वेग धारण केला या दोन फलंदाजाने. 2 धावा धावफलकावर कंप्लीट केल्या जातील. या दोनच्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते ती तब्बल 25. लॉस ऑफ 1 विकेट. जिथे प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय शारवी 11 या संघाला षटक क्रमांक दुसरं प्रगतीवर असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 8 धावा खर्च करतोय तो गोलंदाज ओमकार टवटे. षटकातील पुढचा चेंडू राईट आर्मवर द विकेट पापासाठी. हो, इथे मात्र गती परिवर्तन पाहायला मिळतोय. गती परिवर्तन पाहायला मिळतोय आणि हेच तर मात्र क्रिकेटचं गणित असतं मित्रांनो. ज्या वेळेला ओमकार टवटे ज्या वेळेला पेसने चेंडू फेकत होता त्यावेळेला मात्र पप्प्याचा हल्ला बोल होता आणि तोच अभ्यास केला आणि त्यावेळेला मात्र गतीमध्ये परिवर्तन केलं, वेगांवर नियंत्रण ठेवून इथे मात्र गोलंदाजी केली आणि पप्प्याला मात्र हा चेंडू निर्धाव टाकतोय. अर्थातच धावसंख्येचा विचार केला तर 25 धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. इथे बॅकपट जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, डिप्स किवेलेकचा क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. इथे मात्र होतीये चुकी. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट केल्या जातील. तिसरीचा प्रयत्न केला जाणार का, परंतु नाहीये. मानस दाखवलं होतं परंतु धाडस करू शकत नाहीये. 2 धावांवर समाधान मानावं लागतोय. या दोनच्या मदतीने संघाची धाव संख्या पोहोचते ते 27 या आकड्यावर. जिथे षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावर असताना अंतिम 2 चेंडूंचा अजून हे खेळ येणं बाकी. पप्प्या ऑन द स्ट्राईक असेल. ओंकार टपके आपल्या षटकातील हा पुढचा चेंडू टाकण्यासाठी होईल सज्ज. हो हो हो, इथे मात्र पप्प्याला बीट करणारा चेंडू नक्कीच पंचांकडे अपील मागितले जाते. आत्मविश्वास कमी आणि उत्साह मात्र जास्त असेल. पंचांनी ही अपील मात्र पूर्णपणे फेटाळून लावली आहे. लेग पाईच्या स्वरूपात 1 धाव प्राप्त होईल. अर्थातच एक एक्स्ट्रा धावमधून नोंद केली जाईल. 28 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. या षटकातील शेवटचा एक चेंडू येणं बाकी असेल. पहिल्या षटकामध्ये 16 धावा धावफलकावर आल्या होत्या. 5 चेंडूमध्ये इथे 12 धावा खर्च करतोय तो गोलंदाज ओमकार.
शेवटचा चेंडू या षटकामध्ये आपण पाहतो मिस टाइम स्ट्रोक कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात पकडलाय झेल संपलाय निकेत मुंडेचा खेळ कमांडीचे खेळ समाप्त झाला पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये 12 धावा म्हणजे थोडा अंशिका होईना इथे मात्र ओमकार टवटे आपल्या संघासाठी कमबॅक करताना पाहायला मिळतोय अर्थातच तिसरं नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित जंगम हा बॅटर मैदानाच्या आतमध्ये पदार्पण करतोय गोलंदाज असणार आहे ऋतिक गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय हाणामारीचा षटक ऑन द स्ट्राईक पाप्या असेल या 6 चेंडूमध्ये किती धावा बनवल्या जातील हो पहिल्या चेंडूला बिगिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा फलंदाज इथे मात्र पंचांचा बोट आकाशाकडे येतोय फलंदाज क्रमांक 3 पाप्या बॅक टू द पवेलियन राईट आर्मवर द विकेट राऊंड द विकेटने गोलंदाजी इथे मात्र पाहतोय हाफ ट्रॅकर चेंडू आता रोहितला मात्र इथे संधी दिली जाते एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावताना पाहायला मिळते तब्बल 29 धावा धावफलकावर 3 षटकांचा अंतिम सामना नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय अप्रतिम दर्जाचं क्रिकेट सकाळपासून आपण पाहिलंय अर्थातच निमित्त असेल स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 आणि या लीगमध्ये आपण पाहिलं तर चांगले सामने नक्कीच रसिक प्रेक्षकांचे इथे मात्र मनोरंजन केलंय या सर्व खेळाडूंना षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना पहिल्या 2 चेंडूमध्ये 1 धाव खर्च करतोय एक गडी सुद्धा बाद केलाय ऋतिकनं गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा होईल सज्ज ऋतिक राईट आर्म राऊंड विकेटने यावेळेस मात्र रोहित ठोकतोय चेंडू सीमा पार आलाय गगनचुंबी षटकार राऊंड विकेटने ऋतिक रोहितसाठी इथे मात्र चकवलाय मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळते चेंडू खाली क्षेत्ररक्षक नक्कीच आपण पाहिलं तर त्याच्या आवाक्याच्या बाहेर एक धाव पूर्ण दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केल्या जातील तिसरीचा प्रयत्न केला जाणार नाहीये कारण रोहितला माहिती आहे माझ्याकडे ती क्षमता आहे माझ्याकडे ती ताकद आहे माझ्याकडे ती कुवत आहे आणि मी मैदानावर नक्कीच या येणाऱ्या 2 चेंडूमध्ये नक्कीच एखादा मोठा फटका खेळू शकतो हा आत्मविश्वास तुमच्याकडे असला पाहिजे आणि खऱ्या अर्थाने आत्मविश्वास जर तुमच्याकडे असेल ना तर नक्कीच तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर नक्कीच यशस्वी होत असतात या 2च्या मदतीने संघाचे धावसंख्येचा विचार केला तर तब्बल 37 धावा धावफलकावर या षटकातील हा 5वा चेंडू ओ हो काय कमबॅक राहिलं इथं ऋतिकच शेवटचा अंतिम चेंडू या पूर्वार्धाच्या खेळामधला बाकी असेल स्ट्राईक एंडला रोहित असेल धावसंख्येचा विचार केला तर 37 धावा धावफलकावर आहेत अंतिम सामना या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय पूर्वार्धाचा खेळ या पूर्वार्धाच्या खेळातील शेवटचा चेंडू घेऊन येईल ऋतिक इथे मात्र बॅटची कडा घेतली आहे आपण पाहतो थर्ड मॅनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो एक धाव घेतली जाते दुसरीचा केला जाईल का प्रयत्न इथे मात्र 1 धाव आणि 1 गडी धावचीच्या स्वरूपात होतो बाय 1च्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती 38 या धावसंख्येवर आणि 18 चेंडू 39 धावांची गरज असणार आहे त्या अर्थातच या चषकावर आपलं नाव कोरण्यासाठी नक्कीच कालभैरव योद्धा या संघाला
39 धावांची गरज आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अर्थातच सूरज कोहली आणि शुभम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 13च्या सरासरीने इथे 39 धावा बनवायच्या आहेत. या आपण पाहिला तरी अंतिम सामन्यावर या चषकावर आपलं नाव कोरायचं असेल तर नक्कीच कालभैरव योद्धा हा संघाला इथे मात्र 18 चेंडूमध्ये 39 धावा इथे बनवायच्या आहेत. गोलंदाजी ट्रॅकवर कोणता गोलंदाज सज्ज होईल तर अर्थातच शुभमला इथे मात्र सज्ज केलं जाईल. कारण शुभमने आज सकाळपासून चांगली कामगिरी आपल्या संघाच्या माध्यमातून सातत्याने केली आहे. परंतु ही जबाबदारी पुन्हा एकदा शुभमवर टाकली जाईल. परंतु सूरज कोहली मगाच्या मॅचचा हिरो ज्याने खऱ्या अर्थाने 12 चेंडूमध्ये आपला अर्धशतक कंप्लीट केलं होतं आणि 85 धावा येथे चेस करण्यामध्ये मोलाचा वाटा ज्याने उचलला होता तोच सूरज कोहली नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय. परंतु नक्कीच स्ट्राईक एंडला शुभम असणार आहे. शुभम टू शुभम असा बॅटल नक्कीच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. परंतु कोणता शुभम हवे ठरेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं असेल. पहिला चेंडू शुभमच्या माध्यमातून राईट आर्म ओव्हर द विकेटने शुभमसाठी. पहिल्या चेंडूवर देखना स्ट्रोक. सी फार क्रिकेटचा क्लास दर्शवणारा फटका. व्यासपीठाला मानवंदना देणारा हा चेंडू सीमा पार आलाय षटकार. योद्धा या संघाला नक्कीच थोडासा दबाव अंतिम सामन्याचा दबाव नक्कीच असेल शुभमवर सुद्धा. परंतु कमबॅक करावा लागेल. नक्कीच आपण पाहिलं तर आता राईट आर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करण्यासाठी होईल सज्ज शुभमसाठी. हो हो हाफ ट्रॅक चेंडू होता. इथे मात्र पुल करण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक जरूर पाहायला मिळतो. परंतु डीपमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. डीप मिड विकेटला जो परत घोषित केलं पाहायला मिळतं. पंचाचा इशारा नो चेंडू असणार आहे. 2 धावा धावफलकावर अर्थातच 9+2 3 धावेने इथे धाव फलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय. फ्रीडची संधी सुद्धा असेल. आपण पाहतोय इथे 3 धावा धावफलकावर जोडल्यानंतर 1 चेंडू अखेर 9 धावा धावफलकावर. म्हणजेच विजयासाठी आता पाहिलं तर 17 चेंडूमध्ये 30 धावा बनवायच्या आहेत. फ्रीडची संधी असेल शुभमला. आपण पाहतोय या गोलंदाजी ट्रॅकवर शुभम. यावेळेस मात्र समोरच्या अर्थातच डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक ताईना जोपर्यंत फील्ड करतोय तोपर्यंत एकेरी सिंगल अर्थातच एकेरी धावफलकावर इथे नोंदवली जाईल. माझे स्कोरर मित्र समीर लोखंडे मला कळवतील. आत्तापर्यंत 10 धावा धावफलकावर जिथे षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. 2 चेंडूंचा आत्तापर्यंत खेळ झालाय. इथे फुल टॉस चेंडू फुल टोल केला वसूल का. हो 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 काय पकडलाय झेल. सूरज कोहलीचा खेळीचा होतोय अंत. कमांड डीजे. तीन चेंडूंचा खेळ झालाय. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत धावफलक पाहिले तर 10. सूरज कोहली मागाच्या मॅचमध्ये ज्याने 12 चेंडूमध्ये हाफ सेंचुरी कंप्लीट केली होती तो फलंदाज या मॅचमध्ये मात्र निराश करतोय. गोल्डन डकचा शिकार होतोय. धावसंख्येचा विचार केला तर 3 चेंडू मध्ये 1 गडी बाद 10 अशी धावसंख्या पाहायला मिळतीये. म्हणजेच नक्कीच आपण पाहिलं तर 15 चेंडूंचा अजून हे खेळ येणं बाकी. 15 चेंडूमध्ये इथे 29 धावा बनवायच्या आहेत. चांगला सामना नक्कीच पाहायला मिळतो. अंतिम सामना या स्पर्धेच्या माध्यमातून नवीन बॅटर 3ऱ्या क्रमांकावर संघाचा कर्णधार ओंकार टवटेचं आगमन पाहायला मिळतोय. ऑन द स्ट्राईक असेल षटकातील पुढचा चेंडू अर्थातच चेंडू क्रमांक 4 जिथे पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतोय. नक्कीच आपण पाहतो ओंकार टवटेला इथे मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना पाहायला मिळेल. अर्थातच जर पाहिल्यानंतर नक्कीच ऑफसाईडला पाहिल्यानंतर एक
डीप स्क्वेअर लेग त्याचप्रमाणे डीप मिड विकेट. इथे मात्र कव्हरच्या दिशेने चेंडूला खेळून काढलं की डीपमध्ये शतक तैनात आहे. एक धाव काही रोखू शकत नाही आहे. एकच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरसावली जाते. अर्थातच 11 धावा आतापर्यंत धावपालकावर, म्हणजेच विजयासाठी 14 चेंडू आणि 28 धावांची गरज. प्रति चेंडू मागे इथे 2ची सरासरी राखावी लागेल ते फलंदाजी करणाऱ्या कालभैरव योद्धा संघाला. जोपर्यंत शुभम मैदानात आहे तोपर्यंत नक्कीच इथे मात्र हा सामना जर पाहिल्यानंतर झुकवण्याची ताकद त्याच्याकडे आहे. राईट आर्म राऊंड नाही. ओ यू मिस, आय डेफिनेटली हिट शुभम. बॅक टू द पवेलियन. पाच चेंडूंचा खेळ झाला. 11 धावा धावपालकावर. 13 चेंडू मध्ये 28 ची गरज. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता. नवीन बॅटरचं नाव कळवा. सर्वेश. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. 13 चेंडू 28 धावांची गरज. फुलटॉस स्पर्धेचा चेंडू डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. जाल देईल सीमा पार. सर्वेच्या बॅट मधून आलाय खणखणीत चौकार. ट्रॅकवर कर्णधार विरुद्ध कर्णधार अशी मॅच मैदानाच्या, अर्थातच कर्णधार विरुद्ध कर्णधार बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. ओमकार टवटे ऑन द स्ट्राईक तर गोलंदाजी ट्रॅकवर. इथे शार्वी 11 संघाचा कर्णधार निकेत मुंड सज्ज होतोय. षटकातील पुढचा चेंडू कमबॅक करणार का? हो हो हो, का जबरदस्त कमबॅक केलाय. पंचांकडे अपील मागितली जाते. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज क्रमांक 3 ओमकार टवटे. बॅक टू द पवेलियन. चेंडू पूल केलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय सीमा पार. आलाय दर्जेदार चौकार.
धावांची आहे गरज. हा निर्णायक सामना अर्थातच या स्पर्धेच्या माध्यमातून शेवटचा अंतिम सामना फायनलचा थरार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. 9 चेंडू 16 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर निकेत मुंडे असेल. ऑन द स्ट्राईक संदीप. इथे मात्र काय जबरदस्त फटका केलाय. चेंडू सीमा रेषा पार. आपण पाहतोय स्वयंभू भुवनेश्वर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरं आणि खऱ्या अर्थाने हा अंतिम थरार फायनलचा पाहायला मिळतोय. 8 चेंडू 10 धावेंची गरज. हो इथे कमबॅक राहिलंय. 7 चेंडू 10 धावा. इथे मात्र आपण जर पाहिलं तर निकेत मुंडे चांगली गोलंदाजी करत होता, परंतु मधल्या कालामध्ये आपण पाहिलं तर या विशालने मात्र 2 चेंडूवर आक्रमण चढवलं, परंतु तिसऱ्या चेंडूवर कमबॅक केलंय. हा कमबॅक असं सातत्याने इथे राखलं जाईल का? 7 चेंडू आणि 10 धावा इथे बनवायचे आहेत. कोणता संघ विजयी होणार, कोण हरणार, कोण जिंकणार, येणारी वेळ सांगून जाईल. अर्थातच 7 चेंडू इथे सांगून जातील या चषकावर कोणता संघ आपलं नाव कोरेल. 7 चेंडू 10 धावेंची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर षटकातील शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधला असेल तर गोलंदाजी ट्रॅकवर संघाचा कर्णधार निकेत. ओ हो सुरेख गोलंदाजी. आंखें तालाब नहीं फिर भी भर आती है, दिल कांच नहीं फिर भी टूट जाता है. ये क्रिकेट का खेल ही ऐसा है दोस्तों, जो मौसम नहीं फिर भी बदल जाता है. काय जबरदस्त खेळ बदलला इथं. येणाऱ्या 6 चेंडू शेष आणि विजयासाठी 10 धावेंची गरज. लावली आहे, परंतु नक्कीच एक डॉट चेंडू आपण पाहिला तर इथे मात्र आत्मविश्वास वाढवेल ते गोलंदाज आकाशचा आणि नक्कीच शारवी 11 या संघाचा सुद्धा 5 चेंडू आणि इथे 10 धावा बनवायचे आहेत. सर्वेश हा सुद्धा एक आक्रमक फलंदाज आहे, परंतु या निर्णायक क्षणी कशा प्रकारे फलंदाजी करेल हे सुद्धा पाहणं तितकंच गरजेचं आहे. येणारे 5 चेंडू शेष आणि 10 धावेंची गरज. आकाश गोलंदाजी ट्रॅकवर राईट आर्मवर द विकेटने. सर्वेशने मारलेला फटका, नेत्रदीपक फटका, क्रिकेटचा सी फार क्लास दर्शवणारा फटका सर्वेशच्या बॅटमधून आलाय चौकार.
टू द पवेलियन. हो हाफ ट्रॅकर चेंडू होता पूल करण्याचा प्रयत्न फसला आहे. लेग बायच्या स्वरूपात इथे एक राव प्राप्त झाली आहे. म्हणजेच येणारे 2 चेंडू शेष आणि 5 धावेंची कंपल्सरी गरज आहे. 2 चेंडू 5. इथे मात्र आपण पाहिलं ना तर 2 चेंडू 5 धावा. विशाल भिंगारे ऑन द स्ट्राईक पाहायला मिळतोय. 2 चेंडू मध्ये 5 बनवायचे आहेत. ओ हो हो, चेंडू गेलाय 1 बाउंस सीमा पार. चौकार. 1 चेंडू 1 धाव. सरी करायची आहे. एक चेंडू इथे 1 धाव बनवायचे आहे. सामना चालू करून घ्यायचा आहे. 1 चेंडू 1 धाव. इथे मात्र आपण पाहिलं तर उलटफेर करणार का शारवी 11 संघ, कारण सेमीफायनल मध्ये आपण पाहिलं तर इथे मात्र अक्षरशः चांगला विजय प्राप्त केला होता कालभैरव योद्धा संघाने. इथे मात्र एक संधी असेल ते अर्थातच शारवी 11 संघाला इथे उलटफेर करण्याचे. ते उलटफेर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार का? निर्णायक चेंडू. 1 चेंडू 1 धावेची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर असणार आहे तो गोलंदाज आकाश. अंतिम चेंडू.